श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. ज्या ठिकाणी श्रद्धा असते, ज्या ठिकाणी मन निष्पाप असतं आणि जिथे भक्ती निरागस असते, तिथे देवाला स्वतः यावं लागतं. आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे, लहान भक्ताची आणि श्री दत्त महाराजांच्या अपार कृपेची. ही कथा ऐकताना शब्दांपेक्षा भाव महत्त्वाचा आहे, कारण ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, अनुभवण्यासाठी आहे. चला तर मग डोळे मिटा, मन शांत करा आणि म्हणूया एकदा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त आणि कथेला सुरुवात करूया. श्री दत्त माऊली आणि निरागस भक्त. खूप पूर्वीची गोष्ट आहे. डोंगर, नदी आणि माळरान यांच्यामध्ये वसलेलं एक लहानसं गाव होतं, अनंतपूर. गाव गरीब होतं, पण त्या गावाचं एक वैशिष्ट्य होतं. त्या गावात माणसं कमी होती, पण श्रद्धा प्रचंड होती. गावाच्या वेशीवर पिंपळाच्या झाडाखाली श्री दत्त महाराजांचं छोटंसं मंदिर होतं. मंदिर फार भव्य नव्हतं, सोनं चांदीचं नव्हतं, पण तिथे गेल्यावर मनाला शांती मिळायची. जणू दत्त महाराज स्वतः तिथे बसून प्रत्येकाकडे पाहत होते. त्या गावात एक लहान मुलगा राहत होता. नाव माधव, वय 8 वर्ष. माधवचं आयुष्य फार लवकर कठीण झालं होतं. लहानपणीच आई गेली, काही वर्षात वडीलही गेले. संपूर्ण जगात त्याच्यासाठी एकच माणूस उरला होता, ती म्हणजे त्याची आजी. आजी गरीब होती, आजारी होती, पण तिच्या तोंडावर कायम एकच नाव असायचं, श्री दत्तगुरु, श्री दत्तगुरु. ती माधवला नेहमी सांगायची, बाळा, माणसं जातात, पण दत्त महाराज कधी सोडत नाहीत. हे शब्द माधवच्या बालमनात खोलवर रुजवले तिने. माधवलाही श्री दत्त महाराजांची ओढ लागली होती. तो दररोज पहाटे उठायचा, आजी झोपलेली असायची. तो शांतपणे बाहेर पडायचा, नदीवरून पाणी आणायचा, रानात उगवलेली फुलं वेचायचा आणि त्या छोट्या मंदिरात जायचा. तो मूर्तीसमोर उभा राहून म्हणायचा, दत्त माऊली, आज शाळेत गुरुजी मला ओरडले, पण मला वाईट वाटलं नाही, कारण तुम्ही माझ्या बाजूला आहात. कधी तो म्हणायचा, आज आजीला बरं वाटत नाही, तिची काळजी घ्या. माधव प्रार्थना करत नव्हता, तो मन मोकळं करत होता. देवाचा आणि माधवचा हा संवाद ऐकून गावकरी हे पाहायचे आणि म्हणायचे, हा मुलगा देवाशी बोलतो. पण माधव हसून म्हणायचा, तुम्हाला वाटतं मी बोलतो, पण खरंच दत्त महाराज माझं बोलणं ऐकतात. 1 वर्ष फार वाईट आलं. पाऊसच पडला नाही, शेती सुकली, धान्य संपलं. गावात उपासमारीची वेळ आली. माधवच्या आजीची तब्येत खूपच बिघडली. तिला ताप, वेदना, अशक्तपणा आला. डॉक्टर नव्हते, औषधासाठी पैसेही नव्हते. त्या रात्री माधव मंदिरात गेला. तो मूर्तीसमोर बसला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तो म्हणाला, दत्त माऊली, मी काही मागितलं नाही कधी, आज पहिल्यांदा मागतोय, माझी आजीला वाचवा. मला भूक लागली तरी चालेल, मी शिकू शकलो नाही तरी चालेल, पण माझ्या आजीला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ नका. त्याने डोळे मिटले, हात जोडले आणि रडत रडत मंदिराजवळ झोपून गेला. माधवला रात्री जाग आली आणि तो तातडीने घरी गेला. त्या रात्री गावात एक अद्भुत घटना घडली. एक दिगंबर साधू गावात आले. अंगावर राख, हातात कमंडलू, चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती त्यांच्या. ते थेट माधवच्या घरात आले. आजीला पाहून म्हणाले, काळजी करू नकोस माय, तुझ्या नातवाची हाक पोचली आहे. त्याने औषध दिलं, थोडं तीर्थ दिलं. माधव थरथरत म्हणाला, महाराज तुम्ही कोण? साधू हसले आणि म्हणाले, मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही, पण ज्याच्यावर तू विश्वास ठेवतोस तो तुझ्या जवळच आहे. इतकं बोलून ते साधू बाहेर गेले आणि कोणालाच दिसले नाही. सकाळ झाली. आजी उठली. तिच्या चेहऱ्यावर वेदना नव्हत्या, डोळ्यात आश्चर्य आणि आनंद होता. ती म्हणाली, माधवा, आज मला काहीच दुखत नाही. माधव धावत धावत मंदिरात गेला. मूर्तीसमोर उभा राहून म्हणाला, दत्त माऊली, तुम्ही आलात, माझ्यावर कृपा केलीत. त्या दिवशी माधवला समजलं, देव दूर नसतो, श्रद्धा खरी असेल तर तो पावलोपावली सोबत असतो. वर्ष गेली. माधव मोठा झाला, शिकला, पण तो कधीही गर्विष्ठ झाला नाही. आजही तो म्हणतो, मी जे काही आहे ते श्री दत्त महाराजांमुळे आहे. गावकरी आजही सांगतात, निरागस मनाने घेतलेलं श्री दत्तगुरूंचं नाव दगडालाही पाझर फोडतं. भक्तांनो, ही कथा इथे संपते,
पण दत्त महाराजांची कृपा कधीच संपत नाही. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, देव मोठा असतो म्हणून नाही, तर भक्ताचं मन स्वच्छ असतं म्हणून देव स्वतः येतात. आज जर तुमच्या आयुष्यात दुःख आहे, अडचण आहे, अश्रू आहेत, तर एकच नाव घ्या, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. ते नक्की ऐकतात. कदाचित लगेच उत्तर देत नाहीत किंवा लगेच धावून येत नाहीत, पण योग्य वेळी योग्य रूपात जरूर येतात. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अशाच भावनिक श्रद्धा वाढवणाऱ्या श्री दत्त महाराजांच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा, अभंग आणि अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा दत्तभक्तांपर्यंत नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणाच्या आयुष्यात दत्तकृपेचा दिवा पेटेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.